मित्रांनो व्ह्यू बघा. आत्ताच आम्ही केरला बॉर्डर क्रॉस केली. आता तामिळनाडूमध्ये अन्नामिलाई टायगर रिझर्व. भावानो हे पाय नारळ चोरायला चाललेले चोरटे. नाही गाडी चालू ठेवा. अय गाडी चालू ठेवा, आम्ही येते. चांगले का म्हणे सगळे इकडे आण. ए 6 नाही जास्त घे. हा किती घेतले ते कर कॅमेरा पण. हे बाबा नारळ पेले नव्हते, आता आम्ही तर नारळ उचलून आणलेले. बघा ॲप केलेले. गाडी ठेवायला जागा नाही म्हणून आम्ही खाली ठेवले. 8 झालेले म्हणजे अजून आपल्याला लागतील अजून 4, कारण की सगळ्यांना 2-2 यायला पाहिजे. म्हणजे रोडून 2च लागतंय अजून. पुढे आहे तसे नारळाचे बाग. तशा दिसतो तशा सगळीकडनं 2-2 घेऊ आणि सांगू कुठले टेस्ट भारी तुम्हाला. हे कोणाला सांगू नका आम्ही केलं ते असं. कसं करतो म्हणे ऐकत. अरे हो आम्ही चुकलं आमचं. तूच एकदम छान आहे बाबा. तूच छान आहे भाई. बस काय मॅप नीट सांग रे भाऊ, दुसरीकडे घेऊ नको तो. नाही तर तू हायवे साठी चालला घेऊन 100 मीटरला हायवे उड्या मारते गेला पण मग कसला. नाही तर तू याच्यावर बघशील गुगलवर चांगले अंडे कुठे भेटते बॉईल एग्स तिकडे घेऊन जाशील डायरेक्ट. तर याला बॉईल एग्स इतके आवडतात ना. बॉईल एग्स म्हणजे याची लाईफ आहे. बॉईल एग्स शिवाय जगूच नाही शकत असं माणूस आहे. त्यांचे पारड कर ब्लॉगिंग कावर बंद केली काय सध्या आम्ही आहोत कोइंबतूरला. तर सध्या आम्ही जात आहोत शिवा स्टॅच्यू आदियोग. मित्रांनो आपण आलेलो आहे कोइंबतूरच्या आदियोग. 160 फुटाची मूर्ती आहे. यार पाऊस डेंजर हवा चालू आहे. कोइंबतूरमधली महादेवांची मूर्ती आहे. 160 फुटाची मूर्ती आहे आणि इकडे मंदिर आहे महादेवांचं. कारण आपल्याला पुढं जायचं आहे आणि इथं खूप पाऊस पण आहे, हवा पण चांगली आहे. तरी आपण म्हणून आलो तरी आपण 40-50 किलोमीटर याच्यासाठी आतमध्ये आलो आहे. जेव्हा पण आम्ही गाडीतून बाहेर निघतो तेव्हाच पाऊस चालू होतो. गाडीमध्ये असतो तेव्हा पाऊस बंद असतो. मुन्नार जे मेन स्पॉट होता तो आम्हाला जास्त वेळ तिथं घालवायचा होता, पण आम्ही मुन्नारचा पूर्ण गाडीमध्येच पाहिलं आम्ही. खूप मोठा एरिया आहे याचा सगळं. आम्ही काय सगळं फक्त दर्शन घेण्यासाठी आलो. आम्ही मंदिरात गेलो. तर मित्रांनो आपण हॉटेलवर जेवणासाठी थांबलोय. तामिळनाडूमध्ये आपण सध्या कोइंबतूरला. फुल मच्छर चावत आहे. मेनू कार्ड पाहिलं तर डोक्याला हात लावायचेच काम आहे. खूपच खतरनाक आहे. प्राइजेस 40 रुपयाला एक रोटी आहे. चपाती सुद्धा 40 रुपये. 40 रुपयाला कुठं चपाती असते काय? मला वाटतं हे केळीच्या पानात जेवण देत आहे ना त्याचे पैसे काय. काढायची गाडी बोलाव तुम्ही. काय स्कॅम झालाय काय आपल्यासोबत. जेवण एक तर महाग आहे, त्यातल्या तिथं मच्छर चावत आहे खूप खतरनाक. आणि जसं वाटलं होतं तसं पण नाही जेवण. गायच आम्ही एक रोटी सुद्धा नाही खाल्ली. एक रोटी खाऊन उठून गेलो. एवढं भंगार जेवण होतं. अजिबात टेस्ट बरोबर नव्हती गायच. एकदम घाण. याच्यापेक्षा घाण कुठंच नाही घालला माहिती आहे. संभाजीनगरमध्ये एकदम छोटे हॉटेल नव्हते का, ती पण याच्यापेक्षा बाहेर राहिली. बिल तेच झालं 800 रुपये. एक रोटी खाल्ली फक्त आम्ही. एक रोटी ती पण बळच खाल्ली. 40-50 मिनिटं वेट केलं. मित्रांनो अजून आपण तामिळनाडूमध्येच आहे. चेहरे बघा यांचे. आपण पूर्ण रात्रीच्या काल रात्री 9 वाजेपासून तर आता सकाळी 5 पर्यंत 200 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. बोल. असं नाही, असं व्हिडिओ. अरे व्हिडिओच चालू आहे ना. आम्हाला काल असं पोटभर जेवण नाही भेटलं म्हणून आम्ही आता सकाळी यावेळेस राहतो नाश्ता एकदम भारी जागेवर करू. त्या हॉटेलचा रिव्ह्यू दिलता ना, ते भांगार हॉटेल. त्याच्यानंतर आत्ताच बिस्किट खातोय. काय खाल्लं नाही तरी 700 रुपये दिले आम्ही.
हा माझा एकदम भारी प्लॅन होता, पण आमच्या ग्रुपचे काही लोक नाही बोलले त्या प्लॅन. पळून जायचं होतं आधी ते थोडंसं नाही का असं समजलं होतं पुढं काय होणार आहे. एक वाईब आलतीच गाईच. आम्ही तिथून कल्टी मारणार होतो ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा, पण काही काही सत्यवादी होते आमच्यात, त्यांनी आम्हाला थांबवलं. ते की जेवण केल्यानंतर पण म्हणत होते की आपण अजून कंटिन्यू जेवण करू पुढे. ते बोलले बेटे दुसरा आपण चल रहे हो आगे जाकर बहुत गंदा फसने वाले हो, असं तसं द्यायला लागले. मग आम्ही म्हटलं जाऊ द्या. अजून आपल्याला 1000 किलोमीटर जायचं. 3 तास भेटत बर्गर नाही आवडेल तुम्हाला. रात्री झोपायला लागले म्हणून तर गाडी लावली होती आपण. गाडी दाखवणार. तो आमचा तिथे गाडी घ्यायची आपली. 1000 किलोमीटर बाकी आहे. आमचा प्लॅन होता की 1-2 तास थांबू, ब्रेक घेऊ आणि लगेच रिस्टार्ट. बिस्किट आहे होय. आता 1000 बाकी आहे. 500 मी घेईल. 250 हे दोघं घेतील, कारण की या दोघांचं थोडं प्रॅक्टिस कमी आहे त्याच्यामुळं. आणि जर उरलं नंतर विशाल घेईल, तरी पण उरलं संजय घेणार आहे, तरीही उरलं नाही तर मग मी आहेच. कारण की भावानो सगळ्यांचं असं फक्त 5 वगैरे टाकून द्यायचं. कारण की भावानो माझा एवढा स्टॅमिना कमी आहे सगळ्यांचा, थोडा असं ड्रायव्हिंग मध्ये एक्सपिरियन्स. संजय पैसे भरतोय. विलाला लागणार आहे. बिलाला लागणार पेमेंट संजयने केलंय. संजयने अनबिलेबल. हा माणूस पेमेंट रेअरली करतो, रेअरली. याची पेमेंट म्हणजे इंडियामध्ये टायगर दिसणं, जे कधी होत नाही तसं याची पेमेंट कधी होत नाही. आज झाली, पण आम्ही लक्की आहे. आपण जारमीर घेतलेले. आता आपल्याला फ्रेश व्हायला कशाला पण जार लागणार आहे, कारण की आपला प्रवास आहे 1000 किलोमीटरचा. आणि हळूहळू करून आम्हाला 1 दिवसात 1000 किलोमीटर करायचं जे होऊ शकतं, कारण की मी ड्रायव्हिंग करणार आहे आणि अजून काय प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही जार घेतलेला आहे इथं. संदीप भाई भरतोय. बहुत लंबा जाना आहे काय 1000 किलोमीटर जाना आहे. और येताना आपण कसं स्टॉप घेत आलो. 10 दिवसात एवढे 1800 किलोमीटर गेलो. हा ना, एवढं रिटर्न जातोय आता डायरेक्ट एका दिवसात आपण 1000 किलोमीटर नाही किती रे. तिथून 1200 250-300 कवर केले. भावानो तुम्हारा फटाका काय है? ये देखो मेरा फटाका. चक्कर एक अरे असं जमल काही असं इतकं ऍक्युरेट. हात काढ. कुलदीप भाऊनी भरून दिला. भरला एवढा पुरा भरला असतं हे, एवढं व्हायला गेलं. अरे पण एवढं भरायचं. हे पाय असे लोक आहेत ते नुसते गॅंगच राहून गेले, केलं काही नाही. हे पा आमचे गुरुजी तुमचं थोडं काय सांग. गुरुजी नुसते सांगता असं केलं तर तसं होतं, तसं केलं तर असं होतं, करत तर काहीच नाही. गुरुजी नुसते खिशात हात घालतात. हा गुरुजी नुसते वरच्यावर देत राहतात. उचल एका पैसे मग दिले. चलो काहीच. जाऊ दे रे. अरे मी बोललो त्याला टोटल सांगा. चला घुसा गाडीत. बाहेर निघू नका. शोध कोण